आणि जे प्रेक्षक प्रत्यक्षात ती स्पर्धा पाहतायत त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर सेकंड मॅच आपण पाहतोय मकरंद स्पोर्ट्स मुठवल विपक्ष माऊली स्पोर्ट्स आमने. दोन्ही मोठे संघ आहेत आणि या परिसरामध्ये नामांकित संघ म्हणून ओळखले जातात. तर इन्व्हाइट केलं होतं मुठवाल संघाने आमने संघाच्या फलंदाजांना फलंदाजीसाठी. अरुण आणि सत्यम स्ट्रायकिंग एंडवर, गोलंदाज कुमार ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू पुल केलाय, कुठेतरी चांगला फटका पाहायला मिळतोय गॅपमध्ये चेंडू आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. चांगली फेकी. जोपर्यंत चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला जाईल तोपर्यंत 2 धावा मात्र पलून काढल्यात. अकाउंट मध्ये 2 धावा ॲड झालेत. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण मुठफल संघ तितक्या ताकदीचा संघ आहे आणि चांगली गोलंदाजी सुद्धा आहे आमने संघाच्या गोलंदाजामध्ये. पुढचा चेंडू यावेळेस बॅटची कडा, क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल झालंय आणि 1 धाव तोपर्यंत पूर्ण केले. चांगल्या बॅटिंगसाठी ओळखला जातो सत्यम. रन मशीन आमने संघाची, स्वतः संघ नाही का आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर. तितक्या ताकदीचा गोलंदाज आहे कुमार. P1च्या षटकाची जबाबदारी दिली संघनायकाने आणि यावेळेस थोडीशी बॅटची काढा लागली. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र सोटी धाव घेतली जाते सत्यमच्या माध्यमातून. वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय सत्यमने आणि धावफलकावर सांघिक धावा 3 चेंडू आणि 4 धावा. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळी हा पिच डिलिव्हरी डिस्पॅच केलाय. चेंडू 2 टप्पे 3 टप्पे आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार. धून आता मात्र पाहायला मिळाली, मंत्रमुग्ध केलंय. मात्र वारा कुठेतरी वाहताना दिसत नाहीये. सकाळचं सत्र चालू आहे आणि आतापर्यंत हवा शांत आहे. मात्र फलंदाजाला शांत ठेवतील का गोलंदाज कुमार? पाहूया. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, गॅपमध्ये चेंडू जातोय. पॉवर प्लेचा चांगला मात्र समाचार घेतला जातोय. 1 धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. 2 धावा पूर्ण केल्यात आणि 2 धावाने धावफलक. धावांची टोटल पाहायला गेली तर दुहेरी अंकामध्ये विदाउट लॉस 10. 5 चेंडूंचा वाजवी खेळ संपला. P1च्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी व्हायला हवी होती, मात्र पॉवरफुल फलंदाजी केली. अरुण आणि सत्यम चांगली जबाबदारी स्वीकारली दोन्ही फलंदाजांनी. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा थोडासा चेंडू उचली घेतलाय. हाफ पिच चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र पंच काहीशी दाद फेटाळताना पाहतायत. एका षटकाचा खेळ संपलाय आणि या षटकामध्ये 10 धावा, कुठल्या प्रकारचा गडी बाद झाला नाहीये. तर दरम्यान शुभागमन झालंय मुठवल गावचे समाजसेवक गजानन पाटील साहेब यांचं शुभागमन झालंय. तर त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन बसायचंय. सरपंच उपसरपंच चषक 2021 मध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत.
तर नवीन गोलंदाज संजय गोलंदाजी मार्कवर मुठवाल संघाच्या माध्यमातून. तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली कुमार याने. आणि आता मात्र नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं षटक संजयच्या माध्यमातून आणि सांघिक दुसरं षटक मुठवाल संघाच्या माध्यमातून. पहिलाच बॉल यॉर्कर लाईन चेंडू होता, ब्रह्मास्त्र फेकलं होतं पहिल्याच चेंडूवर. एक अटॅकिंग गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. एक धाव तर पूर्ण केली आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू, काहीसा फायदा उचलला नाही. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, थोडंसं फंबल होत आहे. चांगली क्षेत्ररक्षण नक्कीच कुमारच्या माध्यमातून अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जम्प केलं होतं आणि तोपर्यंत पाहायला गेलं तर 2 धावा पळून काढल्या गेल्यात. पुढचा बॉल दरम्यान यावेळेस पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जज करतोय. जेल होईल का? नक्कीच हे उत्तर दिलंय ते म्हणजे क्षेत्ररक्षक तेजसच्या माध्यमातून. साऱ्यांचा जीव गोल्डन मॅन आहे, साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन मॅन आहे, साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन मॅन. अतिशय सुरेख झेल कॅरी केला तो म्हणजे तेजस. काऊ कॉर्नरला फील्ड करत होते आणि चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. नवीन फलंदाज इनमध्ये येतोय तो म्हणजे ऋषी आणि स्ट्रायकिंग इनवर संगणक स्वतः सत्यम. पुढचा बॉल ओढतो विकेटने. यावेळेस लिव्ह केलाय चेंडूला, थोडीशी दिशा भरकडतोय गोलंदाज संजय. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. एक अतिरिक्त धाव खर्च केली जाईल. यावेळेस फुलटॉस चेंडू, पुरेसा फायदा उचलला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तिथून बाउंड्री लाईनवर ना आता मात्र क्षेत्ररक्षण करतोय आणि तोपर्यंत सत्यमने 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावाने धावफलकावर धावांची टोटल आतापर्यंत जर पाहायला गेली तर 16 धावा. एक विकेट गमावलाय तो म्हणजे सत्यम अरुणच्या रूपाने एक गडी बाद झालाय. चांगली फाईट देतोय मुठवाल संघ सुद्धा. यावेळेस गती कमी केली आहे. सुरेख गोलंदाजी, मात्र यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावत नाहीये. थोडंसं फंबल झालं आणि तोपर्यंत मात्र एक चोरटी धाव सत्यमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वाईट चेंडू आहे, नक्कीच पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडूच्या रूपाने आता मात्र 2 धावा आल्या आहेत. वाईट +1 2 धावा, 18 धावा धावफलकावर. चांगला फटका खोदून काढला होता चेंडूला. गॅप मधनं चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. पुढचा बॉल दरम्यान यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक येतोय, जज करतोय आणि आता मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये सुद्धा चान्स होता यष्टीरक्षकासाठी. मात्र झेल काही कॅरी झाला नाही, थोडासा कठीण झेल होता. तोपर्यंत 1 धाव नक्कीच पूर्ण केले. 2 षटक संपलेत आणि या 2 षटकामध्ये मात्र 13 धावा 23 धावा. तर दोन्ही संघाने लक्ष द्यायचं सूचना आहे. आपले सर्व सामने हे ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार खेळण्यात येतील आणि त्या नियमानुसार जर कुठला संघ लेट येतो तर त्याला 3 धावांची पेनल्टी आकारण्यात येईल. याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि
12व्या प्रतिनिधीचा जर कोणत्याही खेळाडूचा जर टी शर्ट म्हणजे जर्सी कंपल्सरी नसल्यास 2 धावांची पेनल्टी आकारण्यात येईल, याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि मुठवाल संघ 12व्या प्रतिनिधीची जर्सी कंपल्सरी नाही आहे, टी शर्ट वेगळा असल्या कारणास्तव 2 धावांच्या पेनल्टीला सामोरे जायचं आहे. आणि सर्व संघांना हे नियम समसमान असतील याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. तर 2 धावांची पेनल्टी ॲड केली जाईल, ती म्हणजे इनिंग झाल्यानंतर 2 धावांची पेनल्टी ॲड केली जाईल, याच्याकडे लक्ष द्यायचं दोन्ही संघ. तर 2 षटक संपलेत आणि 1 गडी बाद झालाय. 23 धावा धावफलकावर. यापुढील सामना तो म्हणजे NK स्पोर्ट्स खांडवल विपक्ष श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा. दोन्ही संघांचे संघनायक जर आले असतील तर हे 2 षटक संपल्यानंतर नाणेफेकीसाठी आपण सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज राहायचंय. सो मॅचकडे वळतोय. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज 3ऱ्या षटकाची धुरा सांभाळतोय. जबाबदारी दिली आहे कुठेतरी खांद्यांवर आणि जबाबदारी स्वीकारावी लागेल अजय याला. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल, कारण पाहायला गेले तर तितकीच चांगली गोलंदाजी आमने संघाकडे आहे. सागर एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो, गतीचा महारथी. आणि कुठेतरी जर चांगली बॅटिंग केली आमने संघाने तर धाबा डिफेंड करू शकतात. यावेळेस हा फटका फसलाय. चांगला चेंडू पहिल्या चेंडूवर कुठेतरी फलंदाजाला चेंडू समजला नाहीये. निर्धाव चेंडू. पुढचा बॉल पुन्हा एकदा लाईनअप होतोय गोलंदाज आणि इथे मात्र यू मिस. आय डेफिनेटली इट. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज ऋषीची केली समाप्त. साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन मॅन आहे. साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन मॅन आहे. साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन मॅन आहे. साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन मॅन. तर नवीन फलंदाज येतोय एक अष्टपैलू खेळाडू सागर. पुढचा बॉल सागर साठी. पहिला चेंडू कट केलाय चांगल्या पद्धतीने. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे आणि आउटफील्ड सुद्धा थोडीशी खराब होती, मात्र चेंडू एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धाबांसाठी. साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन मॅन. नक्कीच पवेलियन मधून सेट होऊन आलाय सागर. एका ताकदी फलंदाज आहे आणि चौफेर फटकेबाजीसाठी ओळखला जातो. पहिल्या चेंडूवर नमुना पेश केला. पुढचा बॉल सागरसाठी शफल झालाय. चांगला फटका. गॅप मधनं चेंडू फरार होतोय. क्षेत्ररक्षक पळतोय आणि तोपर्यंत मात्र 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाब्याचा मानच झाला होता सागरच्या माध्यमातून, मात्र संगणक सत्यमने थांबवलंय. 1 धाव दरम्यान पलून काढले गेले आणि धावफलकावर धावांची टोटल 4 चेंडू आणि 28 धावा. 8 चेंडूंचा खेळ अजून या इनिंगमध्ये पाहायला मिळेल. तर 8 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतील सत्यम आणि सागर. हा चेंडू लीव्ह केलाय. नक्कीच शफल झाला होता सत्यम आणि वाईटची मांग केली होती. पंच सुद्धा वळतात आमच्याकडे. वाईट चेंडू आणि या वाईट चेंडूपणे 1 धाव अतिरिक्त जोडली जाईल. 29 धावा धावफलकावर. यावेळेस पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल. चेंडू जाईल मात्र सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा अकाउंट मध्ये ऍड केल्या जातील. की सत्यम ट्रेडमार्क शॉट चांगल्या पद्धतीने पूल पाहायला मिळाला. थोडासा कमरेवर चेंडू आदळला होता आणि त्या चेंडूला सहजरित्या फेकून दिलं, डिस्पॅच केलं. पुन्हा एकदा फुल डॉट चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. गॅपमधनं चेंडू जातोय. मागचा क्षेत्ररक्षक येतोय आणि 1 धाव तर पूर्ण केले आणि एकाच धाब्यावर समाधान मानावं लागेल.
तर 3 षटक संपलेत मित्रांनो, कुठे जाऊ नका. आणि 3 षटकामध्ये 36 धावा, 2 गडी बाद झालेत नक्कीच आमने संघाचे. मात्र मोठी बॅटिंग लाईनअप आहे आमने संघाच्या इनमध्ये. तर एका षटकामध्ये आता मात्र किती धावा खर्च करतील मुठवाल संघाचे गोलंदाज आणि कशा प्रकारे फलंदाजी करतील ते म्हणजे माऊली स्पोर्ट्स आमने संघाचे फलंदाज. तर दरम्यान इन्व्हाइट करतोय ते म्हणजे एन के स्पोर्ट्स खांडवल आणि श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित असाल तर नाणेफेकीसाठी यायचंय विनंती असेल. तर या इनिंगमध्ये 6 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि ही इनिंग संपल्यानंतर कृपया करून श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा संघाचे संघनायक आणि एन के स्पोर्ट्स खांडवल संघाचे संघनायक आपण उपस्थित राहायचंय. ऑफिशियल वॉर्निंग आहे दोन्ही संघांना. गोलंदाज तेजस गोलंदाजी मार्कवर, शेवटचे षटक या इनिंग मधलं आणि आतापर्यंत चांगली फलंदाजी केली, कुठेतरी आशा जिवंत ठेवल्या आहेत ते म्हणजे आमने संघाच्या सत्यम आणि सागरने. सागरने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला होता. यावेळेस पुल केला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, कार्पेटच्या साहाय्याने हा फटका खेळून काढला होता. 1 धाव तर पूर्ण केले आणि एका धावेने धावफलक धावांची टोटल 37 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. चांगली बॅटिंग करतायत, चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय, खराब चेंडूला डिस्पॅच केलं जातंय. क्रिकेटची परिभाषा मात्र स्वीकारली जाते आणि अशा प्रकारचं क्रिकेट नक्कीच महत्त्वाचं असेल. पुढचा बॉल राऊंड द विकेटने, फुलडा चेंडू, काहीसा फायदा उचलला नाहीये. 1 धाव पूर्ण केले, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न झालाय, थोडंसं फंबल आणि त्याचा फायदा उचललाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स सागर आणि सत्यमच्या माध्यमातून. यावेळेस ब्रह्मास्त्र फेकलाय, जोरदार अपील यष्टीरक्षकाच्या माध्यमातून, लाऊड अपील केली होती LBW विकेटसाठी. कुठेतरी विकेट मिस केलाय, पंचांचा इशारा आला, लेग बाईचा इशारा आला, मिस केला होता विकेटला. जोरदार अपील, मात्र पंचांवर थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळी हा चेंडू लीव्ह केलाय, पंचांचा काय इशारा येतोय, वाईटचा इशारा. नक्की थोडासा स्वेअर मारा, दिशा भरकडतोय. शेवटचं षटक चालू आहे आणि कुठेतरी प्रेशर असेल गोलंदाजावर, कारण चांगल्या फलंदाजीसाठी ओळखला जातो सत्यम, चौफेर फटकेबाजीसाठी ओळखला जातो. पुढचा बॉल राऊंड द विकेटने, यावेळेस मोठा फटका, पुल केलाय, पुल अँड पॉवरफुल, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं मानवंदना देणारा षटकार. दादा विजय गोल्डन आहे साऱ्यांचा जीव की प्राण. दादा विजय गोल्डन आहे साऱ्यांचा जीव की प्राण. दादा अनबिलिव्हेबल, जबरदस्त फटकेबाजी सत्यमच्या माध्यमातून आतापर्यंत कप्तानी पारी खेळताना पाहतायत. नक्कीच पाठीराखे आमने संघाचे आता मात्र कुठेतरी आनंद व्यक्त करताना दिसत असतील, कारण चांगली सुरुवात देखील करून दिली होती आणि अंत देखील तितका चांगला करताना दिसतोय सत्यम. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा नतीजा तोच, पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, सलगचा दुसरा षटकार. दादा विजय गोल्डन आहे साऱ्यांचा जीव की प्राण. दादा विजय गोल्डन आहे साऱ्यांचा जीव की प्राण. दादा विजय गोल्डन. क्या बात आहे, सुरेख फलंदाजी, अतिशय सुरेख फलंदाजी, जबरदस्त क्रिकेट सत्यमच्या माध्यमातून. हल्ला चढवला तो म्हणजे गोलंदाज तेजसच्या गोलंदाजीवर. 8 चेंडू आणि तब्बल 24 धावांची वादली खेळी स्वीकारली. क्या बात आहे, बिग क्लॅप्स, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे प्रेक्षकांनो सत्यमसाठी. धावसंख्या तब्बल 53 धावा, आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्त स्कोर.
पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, यावेळेस थोडासा फटका फसलाय आणि आता मात्र कॉटन बॉल सत्यमची खेळी समाप्त. साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन मॅन आहे. साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन मॅन आहे. साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन मॅन. तर थँक्यू. लक्ष द्यायचं दोन्ही संघाने 2 धावा ऍड केल्या आहेत, त्या म्हणजे आमने स्पोर्ट्स संघाच्या अकाउंटमध्ये पॅनलाइज झालं होतं. 12व्या प्रतिनिधीची जर्सी कंपल्सरी नाही आहे मुठवाल संघाच्या आणि त्या कारणासह 2 धावा आता मात्र ऍड केल्या जातील आमने संघाच्या अकाउंटमध्ये. 53 धावा झाल्या होत्या आणि 2 धावा ऍड करून 55 धावा, तर 56 धावांचा पाठलाग असेल तो म्हणजे मुठवाल संघाकडे. आमने संघ प्लीज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि त्या दरम्यान क्षेत्ररक्षण सजून होईपर्यंत आपण टॉस बॉक्समध्ये इन्व्हाइट करतोय, ते म्हणजे 2 संघ NK स्पोर्ट्स खांडवल आणि श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा. सो संघांना एक पाठवायचे आहेत दोन्ही संघ लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. तर टॉस होईल, त्यानंतर मात्र दुसऱ्या डावाची सुरुवात होईल आणि तोपर्यंत आपण ऐकू शकाल एका वासुंद्री गावचा बुलंद आवाज, माझे सिनियर कॉमेंटेटर हरीश जाधव सर. तर धन्यवाद ओमकार सुतार. चला स्पीडअप करायचा पंच. दरम्यान शुभागमन झालेले आहे किरवली गावचे गणेश बजाके साहेब. तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. चला स्पीडअप करायचा पंच. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. नक्कीच एकच चेंडू दिला जाईल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. चॉईस बॉल नसणार आहे. तर गोलंदाजीचा धुरा सांभाळतो एक अष्टपैलू खेळाडू आमने संघाचा सागर. तर स्ट्राईकला फलंदाज असेल तो अजित आणि नॉन स्ट्राईकला असेल तो देवेन. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, पहिलाच चेंडू, ब्लॉकॉलचा वेध घेतलेला चेंडू, निर्धार चेंडूची सांगता होते. नक्कीच जर विचार केला 53 धावा झाल्या होत्या त्या आमने संघाच्या 2 पेनल्टीच्या धावा सुद्धा ऍड केल्या जातात
आणि 56 धावांचं लक्ष्य असेल तो मुठवल संघासमोर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू कुठल्या स्पॉटवर पडल्यानंतर उचली प्राप्त करतो. निर्धार चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धार हाताळ्यात सागर यांनी. काय सुरेख गोलंदाजी सागर याच्याकडे आपण पाहू शकता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी संगणकाने जबाबदारी दिली होती स्वीकारताना सागर याला. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलचा वेध घेतलेला चेंडू आला ऑन द कार्पेट. वाडिश लॉंगॉनला चेंडू जातो. एकच धाव मिळेल. एका धावेवर समाधान मानावं लागेल. संघाचा आणि वैयक्तिक अकाउंट ओपन करतो तो अजित. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका. पुन्हा एकदा चेंडू वाडिश लॉंगॉनला जातो. एकच धाव मिळेल. एका धावे समाधान मानावे लागेल. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे ते बिनबाद 2. सुरेख गोलंदाजी सागर याच्याकडनं आपण पाहू शकता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका खेळून दिला नाही सागर यांनी. पुन्हा एकदा सुरेख फटका. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा पाहू शकता आपण. एकच धाव मिळेल. एका धावे समाधान मानावं लागेल. सत्यम याच्याकडनं सुरेख क्षेत्ररक्षण झालं. किती या षटकाचा विजय. काय सुरेख गोलंदाजी. यावेळेस मात्र फुलचा फटका. चेंडू जातो सरळ. ओ काय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. मात्र आपल्या संघासाठी धावा वाचवताना पाहतो. नक्कीच आपल्या संघाने कमीत कमी 4 धावा वाचवताना पाहू शकतो क्षेत्ररक्षणाकडं. नक्की 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे ते बिनबाद 5. पॉवर प्लेचा षटक समाप्तीचा इशारा पंच विष्णू सरांचा. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त. धावसंख्या ते बिनबाद 5. चांगली सुरुवात करून दिली या ठिकाणी मात्र सागर यांनी. काय सुरेख गोलंदाजी. नक्की इनिंगच्या अखेरीस 14.00 ची सरासरी होती. मात्र काय सुरेख गोलंदाजी होते सागर याच्याकडनं. पहिला षटका अखेरीस धावसंख्येला ती बिनबाद 5. आता मात्र समीकरण 18 चेंडू आणि 51 धावांची गरज असेल ती मुठवल संघाला. मोठ्या फटक्यांची गरज असेल. चेंडूला हवाई सफर करावा लागेल जर विजय मिळवायचा असेल तर. नवीन गोलंदाज दिनेश. चला स्पीडअप करायचं आहे. आम्ही वारंवार तुम्हाला कॉल करतो. कॉपरेट करा. थोडी घाई करा. तुमच्या सहकार्याची गरज असेल. नक्की तुम्ही घाई केली तर सर्व सामने जास्तीत जास्त षटकांचे होतील. याची सुद्धा तुम्ही नोंद घ्यायची आहे. स्ट्राईकला असेल तो अजित. दिनेश. यावेळेस फुलटॉस चेंडू डाऊन दी ग्राउंड खेळून काढतो. आणि काय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहू शकता. आणि फक्त एकच धाव 2 धावा मिळतील. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता आमने संघाकडनं. याच्या आधी सुद्धा 4 धावा वाचवल्या. आता सुद्धा 2 धावा वाचवल्यात ऋषी याच्याकडनं. काय सुरेख क्षेत्ररक्षण पाहू शकतो आपण. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. त्याचा समाचार घेता आला नाही. डीप मिडविकेट रिझन मध्ये चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि रनआउटच्या रूपाने गडीबाद होतोय. लागणारा पहिला झटका हा मुठवल संघाला अजितच्या रूपाने. साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन मॅन. आहे साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन मॅन. आहे साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन मॅन. आहे साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन मॅन. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज या ठिकाणी मात्र रणजित. एक स्फोटक फलंदाज म्हणून नेहमी ओळख या रणजितची मुठवल संघाकडनं पण पाहिलीच असेल. नक्कीच आणि जबाबदारी सुद्धा स्वीकारावी लागेल. कारण की विचार केला तर 4 षटकामध्ये 56 धावा बनवायच्या होता.
तर आतापर्यंत आपण विचार करू शकता धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 8च. दुसरा षटक मार्गस्थ. नक्कीच प्रत्येक चेंडूला हवाई सफर करावा लागेल ना. रणजितमध्ये क्षमता सुद्धा आहे. रणजित मोठ्या फटके खेळण्याची क्षमता आहे रणजितमध्ये. यावेळेस फुलटा चेंडू बॅक चेंज घेऊन चेंडू जातो शॉर्ट स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये आणि काय सुरेख रीतीने झेल टिपला जातोय. आता मात्र संपतोय इथे रणजितचा खेळ. लागणारा दुसरा झटका मुठवल संघाला. डीजे नवीन फलंदाज येतो तेजस. तू चल मैं आया अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मुठवल संघाची. याच कारण असं का सुरेख गोलंदाज होते आमने संघाकडनं. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि चेंडू सरळ जातो कॉ कॉर्नरच्या वरून. षटकार. साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन आहे. साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन आहे. साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन आहे. साऱ्यांचा जीव रंगोडीचे नक्की षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता मध्ये कुठेतरी आकारात येते 14. नक्की सलामीचा फलंदाज देवेन अजून खेळपट्टीवर उभा आहे हे दाखवून देताना नाही तुम्ही जिंकल्यात अजून ना आम्ही हरलोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंज घेऊन चेंडू जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक झटका भेटतो तो मुठवल संघाला. लागणारा तिसरा झटका या ठिकाणी मात्र देवेंच्या रूपाने. प्राण दादा विजय गोल्डन आहे. साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन आहे. साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन. काय सुरेख गोलंदाजी होते या ठिकाणी मात्र दिनेश याच्याकडनं आतापर्यंत 2 गडी बाद यश आले दिनेश याला. की 2 मोठे मासे गलाला लागलेत ते आमने संघाच्या खेळाडूंना. काय सुरेख गोलंदाजी होते दिनेश याच्याकडनं. यावेळेस मात्र सुरेख चेंडू हाताळतो ऑफस्टमच्या बाहेर. निर्धार चेंडूची सांगता होते आणि षटक समाप्तीचा सुद्धा इशारा येतो पंच विष्णू सरांचं. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतो. 2 षटकाच्या वाजवी खेळास अखेरीस धावसंख्या आली ती 3/14. काय सुरेख गोलंदाजी आमने संघाकडनं. नक्की समीकरण खूप कठीण होऊन राहिलेलं आहे. 12 चेंडू आणि 42 धावांची गरज असेल ती मुठवाल संघाला. धावसंख्येवर लगाम लावलाय. याचंच कारण गोलंदाजी खूप सुरेख होते. सागर यांनी सुरेख गोलंदाजी केली होती. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर दिनेश यांनी 9 धावा खर्च करत 2 गडी बाद केल्यात. तर नवीन गोलंदाज तर ऋषी. नक्कीच ऋषी याचा आपण विचार करू शकता. आपल्या संघासाठी धावा वाचवताना पाहिल्या होत्या. ऋषी यांनी सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा केलं होतं. आता मात्र गोलंदाजीवर आपण कशा प्रकारे धावा वाचवतो हे नक्कीच ऋषीचे 6 चेंडू सांगून जातील. कारण समीकरण उरलं या ठिकाणी मात्र 12 चेंडू आणि 42 धावांची गरज असेल ते मुठवल संघाला. मकरंद स्पोर्ट मुठवल संघ. चला स्पीडअप करायचं आमने संघ. वारंवार आम्ही तुम्हाला कॉल करतोय. थोडी घाई करायची आहे. नक्कीच ऑलरेडी सकाळी उशीर झाला होता सामन्याला. ऋषी 12 चेंडू आणि 42 धावांची गरज असेल. ओव्हर द विकेटने गोलंदाजीचा धुरा सांभाळतोय. यावेळी मात्र दिशाहीन गोलंदाजी. पंचांचे दोन्ही आहेत समांतर. पंच आमच्याकडे वळताना वाईट चेंडू अतिरिक्त धाव. 1 धावेने धावसंख्या पुढे 15. 3/15. 12 चेंडू आणि 41 धावांची गरज असेल ती मुठवाल संघाला. नक्कीच हवाई सफर करावे लागेल. चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवावेच लागतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू पंच आमच्याकडे वळताना पुन्हा एकदा वाईट चेंडू हाताळतोय.
बॅक टू बॅक 2 अतिरिक्त चेंडू हाताळल्यात. नक्कीच अतिरिक्त बॅक टू बॅक 5 चेंडू हाताळले होते. गोलंदाज आहे. या ओव्हरच्या नंतर मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळतो. कुठल्या स्पॉटवर पडल्यानंतर उचली प्राप्त करतो चेंडू. निर्धार चेंडूची सांगता होते. आता मात्र लाईनमध्ये पाहू शकता आपण ऋषियाला 2 वाईट चेंडू हाताळल्यानंतर काय कमबॅक करून देतो ऋषी. समीकरण उरलेलं आहे 11 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल ती मुठवल संघाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशा आणि गोलंदाजी. पुन्हा पंच आमच्याकडे वळताना वाईट अजून एक अतिरिक्त धाव मिळेल. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे जाते 17. वेगवान चेंडू आता मात्र लाईन आणि लेंथ दिशा भरकटताना पाहतो ऋषियाला आपण. यावेळेस मात्र सुरेख चेंडू ब्लॉकरचा वेध घेतला होता चेंडू जातो वाडीश लॉंग ऑनला. एकच धाव मिळेल. एका धावे समाधान माना लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे येते 18. 3 बाद 18. तिसरा षटक मार्गस्थ. आतापर्यंत 2 चेंडू हाताळल्यात ऋषियाने आणि 4 धावा खर्च केल्यात. यावेळेस फुलटॉस चेंडू बॅक चेंज घेऊन चेंडू जातो विकेट किपरच्या मागे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची सर्व संघांनी नोंद घ्यायचे असोसिएशन मान्य आमचे पंच. फुलटॉस चेंडू त्याचा पुरेपूर समाचार घेता आला नाही. फलंदाजाला स्विच करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची आतली एज घेऊन चेंडू जातो शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये. एक धाव पूर्ण. एका धावेवर समाधान मानायला लागेल. नक्कीच एकेरी दुहेरी धावसंख्येने काही होणार नाही. आमने संघाला सुद्धा माहिती आहे कारण की 56 धावांचं लक्ष समोर आहे. जर आतापर्यंत विचार केला फक्त आणि फक्त 20 धावा झाल्यात. अजूनही 8 चेंडू आणि 36 धावांची गरज असेल. यावेळेस मात्र फुलचा फटका पाहू शकता मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जातो. एक धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. सुरेख गोलंदाजी ऋषी याच्याकडनं सुद्धा आपण पाहू शकता. जर पहिले त्यांनी 2 बॅक टू बॅक वाईट चेंडू हाताळले त्यानंतर कमबॅक करताना ऋषियाला पाहू शकता आपण. आमने संघाचा विचार केला एकही मोठा फटका खेळून देत नाही. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. बॅकचे हिट्स घेऊन चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. एकच धाव मिळेल आणि षटक समाप्तीचा इशारा येतो पंच. तर 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली होती 22. चला कुठल्याही प्रकारची टीम मिटिंग घेऊ नये आमने संघ. नक्कीच मी म्हटलं होतं बॅक टू बॅक एक्स्ट्रा चेंडू हाताळण्याचा मान मिळ केला होता तो राणा नवेद यांनी. बॅक टू बॅक 5 चेंडू त्यांनी नो हाताळले होते आणि वीरेंद्र सेहवाग होता स्ट्राईकला. त्याच्यामध्ये वीरेंद्र सेहवाग यांनी 5 नो चेंडूमध्ये 4 चौकार मारले होते. एकही चेंडू लिगल न हाताळता तब्बल 21 धावा दिल्या तर राणा नवेद यांनी. भारत आणि पाकिस्तान दरम्यान सॅमसंग चषक चालू होता 2004 मध्ये. चला स्पीडअप करायचं आहे घाई करा थोडी. तर समीकरण उरलेल्या 6 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. नक्कीच 5 षटकार आणि 1 चौकारांची गरज असेल ती मुठवल संघाला. तर गोलंदाजीचा धुरा सांभाळतो स्वतः कर्णधार सत्यम. चला स्पीडअप करा आमने संघ प्लीज. वारंवार आम्ही तुम्हाला कॉल करतोय. यावेळेस पहिला चेंडू काय सुरेख रीतीने त्याला फेकून देतो वाईडिश लॉंगांच्या वरून. एका टप्प्याने चेंडू जातो सीमा पार. धावा येतील 4. हा दर्जेदार चौका. प्राण दादा विजय गोल्डन आहे साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन आहे साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन. थँक्यू डीजे. आता मात्र 5 चेंडू आणि समीकरण असेल तर 30 धावा. 5 षटकारांची गरज असेल. 5 चेंडूत 5 षटकार मारावेच लागतील संघाला विजय मिळवायचा असेल तर. नक्की तेजस 5 षटकार मारतो का.
नक्कीच या स्पर्धेचा विचार पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहू शकता प्रेक्षकांची सुद्धा गर्दी वाढली या ठिकाणी. मात्र नक्कीच जे गाड्या पार्क करतात त्यांना विनंती असेल रस्त्यामध्ये कोणी गाडी पार्क करू नये. यावेळेस मग आला ऑन द कार्पेट चेंडू जातो वाढीस लॉंग ऑफला एकच धाव मिळेल. आता समीकरण पूर्णपणे कठीण होताना पाहू शकता आपण 4 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल ती मुठवल संघाला. यावेळेस माझा स्लो चेंडू त्याला सुरेख रीतीने पिक करतो आणि काय सुरेख रीतीने चेंडू जातो सरळ सीमा पार. धावा येतील 6 दणदणीत षटकार. नक्की षटकार यायला थोडं उशीर झालाय मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्व मध्ये चेंडू जातो. एकच धाव मिळेल. एका धावेत समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते ती 34. नक्की 2 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल ती मुठवल संघाला. वाईट चेंडू अजून एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या पुढे 35. नक्की समीकरण उरलं 2 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. समीकरण माग आहे या ठिकाणी मात्र पाहू शकता आपण. हो पुन्हा एकदा सुरेख चेंडू निर्धार चेंडूची सांगता होते. तर मॅचमध्ये फक्त आणि फक्त औपचारिकताच बाकी राहिलेले आहे. काय सुरेख गोलंदाजी आमने संघाकडनं आपण पाहिली. यावेळेस मात्र सुरेख फटका चेंडू जातो मिड विकेट रिझन मध्ये. अजून एक गडी बाद होतो मुठवल संघाचा. तर अशा रीतीने आमने संघ विजय संपादन करतो आणि या स्पर्धेतून माघारी परतावं लागेल तो मकरंद स्पोर्ट मुठवळ या संघाला.